नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। मालवणात कोसळधार, बेटावर पाणी घुसलं। संजू परब यांची आता गाव मोहीम, कोरोनाबाबत करणारी जनजागृती। आणि सविता आश्रमचा आधार, युवा रक्तदाता संघटनेचा पुढाकार। सिंधुदुर्ग लाईव्हनं वेधलं लक्ष। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। पाण्याची पातळी वाढल्यास मसूरकर जुवा बेटावरील वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता आहे। गेले 2 दिवस मुसळधार पावसानं मालवणला झोडपून काढलंय, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून आलेत। समुद्रही खवळला असून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत। मसुरे येथील मसूरकर जुवा बेटावर पाणी आलंय। पावसाचा जोर असाच राहिल्यास पाणी वस्तीत घुसण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। त्यातच हवामान विभागाने अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मसूरकर जुवा बेटावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा ग्रामस्थांना काही उपयोग झालेला नाही। जर लोकवस्ती ठिकाणी बंधारा बांधला असता तर आमची घरे वाचली असती, मात्र पतन विभागाने भलतीचकडे बंधारा बांधला आहे। 2 दिवसात पडलेल्या पावसात खाडीतील पाणी बेटावर घुसलं आहे। पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास बेटावरील वस्तीत पाणी घुसण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। भाजप जिल्हा प्रवक्ते नगराध्यक्ष संजू परब सावंतवाडी तालुक्याचा दौरा करणार आहेत। गावागावात जाऊन कोरोनाबाबत जनजागृती करत जनतेच्या अडीअडचणी सोडवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पाहूयात। सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मी सोमवारपासून दौरा करणार आहे आणि या दौऱ्यात लोकांना समजून देणार आहे की कोरोनाच्या काळात नेमकी आता काय परिस्थिती आहे। शहरामध्ये मी गेल्या 2 महिन्यात भरपूर काम केलं, काही गावात सुद्धा जाऊन आलो, तिकडे माहिती घेत होतो, पण सगळ्या गावात मी पोहोचू शकलो नाही। त्याच्यामुळे आता गावावाईज मी दौरा करणार आहे। त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामं, त्यांची तत्परता, यासाठी त्यांचं अभिनंदन पण करणार आहे। आणि त्यांना काही अडचणी असतील ते माझ्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून मी सोडवणार आहे। ज्या मला नाही जमतील त्या आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडून त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। आणि यातनं लोकांना पण संदेश द्यायचा आहे की आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष या काळात तुमच्याबरोबर कसा राहिला आणि राहील या संदर्भात सुद्धा मला लोकांबरोबर बोलायचं आहे। त्याच्यामुळे माझा हा सोमवारपासून मी गाव दौरा सुरू करणार आहे। माझ्याबरोबर माझे मित्र आणि माझे सहकारी मनोज नाईक असतील, केतन आजगावकर असतील, अजय गोंधळे असतील, बांदेकर असतील, आनंद नेवगी, बंटी पुरोहित म्हणा, या सर्वांना घेऊन मी सर्वांनाच, अमित परब असतील, या सर्वांना घेऊन मी फिरणार आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं पंढूर ते अणाव रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली, तर ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पाणी साचलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्री धो-धो पावसानं सुरुवात केली असून जनजीवन विस्कळीत झालंय। बुधवारी पहाटेपासूनच पीठवळ नदीला पूर आल्यानं पाणी रस्त्यावर आलंय। पंढूर अणाव रस्ता पूर्णपणे ठप्प झालाय। मात्र असाच पाऊस चालू राहिल्यास हायवेवरील वाहतूक ठप्प होण्याची चिन्ह दिसत आहेत। गेल्या वर्षी याच वेळी पावशेतील घरांमध्ये पाणी घुसलं होतं।
मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आणावमधून पंढूरमधून जाणारा रस्ता आहे आणि खरं तर अगदी रात्रीपासून पावसाने धो 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 अशी सुरुवात केली। खरं तर एका बाजूने बघतोय आपण पीठढवळ नदी जी आहे ती नदी मात्र पूर्णपणे भरलेली आहे आणि त्याचं ज्या पद्धतीने आपण बघतोय इकडे संपूर्ण पाणी वाहताना दिसते। अगदी ही जी जवळपासची काही शेती आहे ती शेती पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। पलीकडच्या उजव्या साईडला ज्या ठिकाणी आपण बघतोय त्या ठिकाणी तर ज्या शेतीच्या पेंड्या आहेत, तरवा आहे, तोही मात्र तिकडे वाहून आलेला आहे। रात्रभर मात्र ह्या पावसाने कहर केला असून जो आणावमधून पंढूरमध्ये जाणारा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। काही ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी काही लोक उभी राहिलेली आहेत, त्यांनाही मात्र पलीकडे जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। पलीकडच्या साईडला जो रस्ता आहे त्या ठिकाणी बंद झाला आहे। मात्र असाच जर पाऊस धोधो धोधो सुरू राहिला तर हे वाहतूक मात्र 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील। मात्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अद्यापपर्यंत या घटनास्थळी दाखल झालेली नाही आहे आणि यांना याची माहिती नाही, याची दखल आपत्ती यंत्रणा घेणार की नाही हाही मोठा प्रश्न आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। सावंतवाडी मळगाव जुन्या लाठीजवळ वयोवृद्ध जोडपं गेले काही दिवस रस्त्यावर राहत होते। पायाला लागलेली गंभीर जखम आणि लॉकडाऊनमुळे सोसाव्या लागणाऱ्या यातना हे वयोवृद्ध जोडपं सहन करत होतं। या वयोवृद्धांना युवा रक्तदाता संघटनेनं आधार दिलाय। सिंधुदुर्ग लाईव्हनं याबाबत लक्ष वेधलं होतं। मळगाव जुन्या लाठीजवळ एक वयोवृद्ध जोडपं गेले काही दिवस रस्त्यावर राहत होतं। इथूनच प्रवास करणाऱ्या जिल्हा ट्रॅफिक ब्रँचचे पोलीस विलास नर यांच्याही बाब लक्षात येताच त्यांनी या वयोवृद्धांना सहकार्य केलं। दरम्यान ही गोष्ट सिंधुदुर्ग लाईव्हच्या समोर आली असता सिंधुदुर्ग लाईव्हनं प्रशासनाचं लक्ष वेधत या निराधारांना आधार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले। युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी यासाठी गेले आठवडाभर विशेष मेहनत घेतली। सविता आश्रमचे संदीप परब यांच्या कानावर ही गोष्ट घातली। मळगाव इथं क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर या वयोवृद्धांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं। डॉक्टर पांडुरंग वजराडकर, डॉक्टर मुरली चव्हाण यांनी त्यांच्यावर उपचार केलेत। वृद्धाच्या पायाला झालेली जखम बरी होण्यासाठी संध्या साळगावकर यांनी विशेष मेहनत घेत त्यांना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत। या निराधार वृद्धांना मदत करण्यासाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, पंढूर सरपंच दादा साईल, पोलीस पाटील देऊ सावंत यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। कोरोना रिपोर्ट आल्यानंतर शुक्रवारी दत्ताराम लाड, सुहासिनी लाड या वयोवृद्धांना पंढूर येथील सविता आश्रम येथे हलवण्यात आलं। त्यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, अमित गौंडळकर, अमय तेंडोलकर, संदीप निवळे, मेहर पडते, जोसेफ आल्मेडा, प्रसाद आंगणे, सौरभ डेगवेकर आदी उपस्थित होते। सविता आश्रमचं ध्येयच ते आहे की रस्त्याचे निराधार वृद्ध बांधवांची काळजी घेणं। तो 15 दिवस लागणं हे पण एक कोरोनाचं कारण होऊ शकतं। त्यात डॉक्टर वजराडकर, डॉक्टर मुरली, देवा सूर्याजी असे कार्यकर्ते भेटले। त्यात आमचे सरपंच दादा साईद, आमचे गावचे पोलीस पाटील देऊ सावंत, माझे सहकारी उदय कामत, प्रसाद आंगणे, विजय नाईक, जानकी आंगणे हे सगळे सहकार्याने आज आम्ही इथे आलो आणि आजोबांना आणि त्या आजीला दोघांनाही आम्ही आमच्या आश्रमात सुखरूप ठेवणार आहोत, शेवटपर्यंत सांभाळणार। बऱ्याच जणांचे फोन येत आहेत, परंतु गेली 4 महिने आश्रम ज्या परिस्थिती आम्ही चालवतात ती खूप कठीण परिस्थिती आहे। सिंधुदुर्गवासियांची खूप नेहमीच मदत लाभलेली आहे सुरुवातीपासून, आश्रमच्या सविता आश्रमच्या सुरुवातीपासून। तरीसुद्धा 1-2 महिने मदत मिळाली, पण ते मागचा महिनाभर रेशन पाणी संपत आलं आहे, नारळ नाही, भाजीपाला तर मिळतच नाही आमच्याकडे। जसा सपोर्ट आहे तसा कायम सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी करावा आणि एक सांगायचं की खरी गरज असेल तरच आम्हाला आश्रमसाठी ॲडमिशनसाठी फोन करा। त्यात 14 दिवस क्वारंटाईन आहे, त्यानंतर तिथे आता यांच्यासाठी आम्ही स्पेशल रूम बनवलं आहे सगळ्या सहकार्याने आणि इथे परत तिथे 15 दिवस आम्ही त्यांना ठेवणार आहोत। परत मेडिकल सगळं करून मग आम्ही त्या सगळ्या बांधवांच्या मध्ये सामील करणार आहोत। वरती बेवारस हे दोघेजण आजोबा आणि आजी असल्याची आम्हाला बातमी नर म्हणून ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांच्यामार्फत आम्हाला कळली। तर सिंधुदुर्ग लाईव्हचे पत्रकार विनायक गावस आणि आम्ही होतो, तर त्यावेळी आम्हाला अशी बातमी कळली की असे बेवारसरित्या पडलेले आहेत व त्यांच्या पायाला दीर्घ अशी जखम झालेली आहे। तर त्यांची माहिती काढून सर्वजण गेलो, सर्व मित्रमंडळींनी जाऊन यांची माहिती काढली। त्यानंतर आम्ही आमचे सविता आश्रमचे संदीप परब यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। त्यानंतर मळगावचे सरपंच,
त्याचप्रमाणे आपले पोलीस PI आपले त्यानंतर म्हात्रे साहेब तहसीलदार यांना एक कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर मग आम्ही एकमेकांना संपर्क करून संदीप परब यांच्याशी संपर्क साधला आणि आज संपूर्णपणे सगळी जबाबदारी घेऊन त्यांना नेण्यासाठी इथे आलेले आहेत. तर आम्ही 14 दिवस त्यांना सरपंच मळगावचे गावडे साहेबांनी भूतनाथ मंदिर 14 दिवस त्यांना क्वारंटाईन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे सर्व काय असतील त्या बाबी पूर्ण करून मेडिकल सर्टिफिकेट नॉन कोविड-19चं निगेटिव्हचं पत्र वगैरे मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आज आम्ही त्यांना संदीप परब आलेले आहेत आणि ते आज आपली जबाबदारीशी त्यांना घेऊन जात आहेत. तर त्यांचं हे जे कार्य आहे ते एक परमेश्वरारूपी सेवाच आहे, त्याप्रमाणे हे कार्य आहे त्यांचं आणि ते असंच त्यांचं चालू राहू. त्यांना काही सहकार्य लागेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्यांच्या सहकार्यासाठी कधीही तयार आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता होगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान.
महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी, प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क श्री सागर सईकर 9561 247000, प्राध्यापक समीर वांगणकर 9421 637803, प्राध्यापक सुयोग सावंत 9420 4554 88, प्राध्यापक वैभव माईंकर 90498 13870, श्री अनाजी सावंत 9422 63 38 21। आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात। होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज। जीव्हीपी रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो। 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध। जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय। गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर, कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर, मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर, वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर, तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर। गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा। कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा। साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ। संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 9350 09। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पहा सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानात। कृषी दिनाचं औचित्य साधून कृषी क्रांती 2020 अभियानांतर्गत सिंधुदुर्ग लाईव्हने सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयात जिल्ह्यातील कृषी रत्नांचा सन्मान केला। सिंधुदुर्ग लाईव्हच्या सन्मानाने भारावून गेलेल्या कृषी रत्नांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या अभियानाचं कौतुक करत या अभियानामुळे खऱ्या अर्थानं कृषी क्रांती घडेल असा विश्वास व्यक्त केलाय। कृषी दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश पाटील यांनी केलं। नमस्कार। आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, शेतकऱ्यांचे कैवारी वसंतरावजी नाईक साहेबांचा जन्मदिवस, अर्थातच शेतीतून क्रांती करणाऱ्या, मातीतून सोनं पिकवणाऱ्या आपल्या बळीराजाचा आज कृषी दिन। सिंधुदुर्ग लाईव्ह आणि शेतकरी 2020 मध्ये हे नाट्य अत्यंत घट्ट झालेलं आहे, कारण मिशन कृषी क्रांतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग लाईव्हने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अशा कृषी रत्नांना निखळून पारखून जगासमोर त्यांची गाथा आणण्याचं एक महत् प्रयास केलेला आहे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी केलं। संपूर्ण महाराष्ट्रात आज कृषी दिन साजरा करतोय। या कृषी दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग लाईव्ह आमच्या कोकणच्या महाचॅनलने जो कृषी क्रांती 2020 हे जे अभियान मोठं आता हाती घेतलेलं आहे, वर्षभर चालणार हे अभियान, त्या अभियानाच्या निमित्ताने आपण संपूर्ण जे ब्रँड अँबॅसिडर आपल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग पुत्र आहेत, जे शेतकरी स्वतः शेतकरी आहेत, शेती उद्योजक आहेत, त्यानंतर शेतीमध्ये वेगवेगळे ज्यांनी प्रयोग राबवले आहेत, अशा प्रकारच्या सर्वांना आपण एका व्यासपीठावर या चॅनलच्या माध्यमातून आणलेलं आहे। आणि त्या सर्वांच्या माध्यमातून कोकणातील जी शेती आहे तर त्यामध्ये या कृषीमध्ये मोठी क्रांती करता येईल अशा प्रकारचा हा सिंधुदुर्ग लाईव्हचा सगळ्यात महत्त्वाचा हा इव्हेंट घेण्यामागचा उद्देश होता।
या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोलेकर, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी विलास ठाकूर, ॲग्रो टुरिझमचे DK सावंत, आंबा बागायतदार व उद्योजक भूषण नाबर, कृषी क्रांती अभियानाच्या भात पिकाचे ब्रँड ॲम्बेसिडर शरद धुरी, लुपिनचे कार्यक्रम अधिकारी नारायण परब आदींचा वृक्षारोप देऊन आमचे मुख्य संपादक सागर चव्हाण आणि चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी सन्मान केला. सन्मान सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवर कृषी रत्नांनी मनोगत व्यक्त केलं. सिंधुदुर्ग लाईव्हने जे पाऊल टाकलेलं आहे ते फारच आदरणीय आणि प्रशंसनीय आहे. आज सिंधुदुर्ग हा जिल्हा, कोकण पूर्ण ही परशुराम भूमी आहे आणि इथे वेगळी भूमी आहे आणि इथे जे निर्माण होतं ते खरोखर जगात कुठे मिळणार नाही. म्हणूनच तुम्ही घेतलेला विषय हा अत्यंत महत्त्वाचा, सिंधुदुर्गाची कायापालट करणारा, सिंधुदुर्गातली आर्थिक स्थिती बळकट करणारा, प्रत्येक माणसाला त्याची सफलता निर्माण करून कुठेही नोकरीला न जाता इथे ते आपली श्रीमंती तयार करतील असा हा सिंधुदुर्ग आहे. त्या दृष्टीने आज हा कृषी क्रांतीचा पहिला दिवस तुम्हाला आणि तुमच्या सर्व आजच्या प्रयत्नांना फार मोठं यश येवो आणि ही 5 वर्ष असंच ह्याच्या पुढे चालत राहो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू ह्या दृष्टीने फार मोठं महत्त्व आहे. वर्षभर रोजगार निर्माण करणारं, ताबडतोब पैसे देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देणारं पीक आहे. त्यासाठी कृषी मंत्र्यांकडे पण मी आज एक प्रार्थना करेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू लागवडीला प्रोत्साहन द्या आणि जेणेकरून इथला उद्योग आणि रोजगार आणि शेतकरी आणि उद्योजक यांना बळकटी द्या अशी माझी प्रार्थना आहे. शाळेच्या सहली ज्या असतात त्या जेव्हा आम्ही आणतो तेव्हा आपण जो भात खातो त्या भाताची झाडं बघून त्यांना आश्चर्य वाटतं की हा बाबा भात जो आम्ही खातो झाडातून खातो काही प्रश्न पडतो. अशा तऱ्हेचं त्यांना हे लोकांना खूप इच्छुक असतात. तसेच जर शासनाने सहकार्य केलं तर ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता घेता पर्यटक येऊ शकतात आणि पर्यटनाच्या माध्यमातून फार मोठा विकास होऊ शकतो. साहजिकच शेतकऱ्यांचं त्या मानाने जे आपण हे म्हणतो राहणीमान हे वाढू शकतं. केरळमध्ये तुम्ही बघितलात तर केरळमध्ये मसाल्याच्या बागा, मी एक जिल्हा बघितला इडुक्की नावाचा, त्या जिल्ह्यामध्ये फक्त शेती आणि शेती म्हणजे बागायतीच आहे. फक्त मसाल्याच्या बागा आहेत. त्या बागेमध्ये जाऊन पर्यटक राहतात. तिथले शेतकरी आपल्या घरामध्ये स्वतंत्र सोयी असलेल्या रूम्स ठेवतात आणि आपली कुटुंब तिथे जाऊन राहतात, त्यांच्या बागात फिरतात, त्यांच्या बागाची माहिती घेतात. केरळातली मुलगी जी माहिती देते, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असते ती अर्ध्या पाऊण तासात संपूर्ण बागेची माहिती देते. माहिती म्हणजे काय, साधं सरळ, हे झाड कसलं आहे, ते नारळाचं झाड, हे झाड कुठे लावतात, कसं लावतात, केवढं मोठं होतं, त्याचं नंतर काय होतं, किती वर्षांनी लागतं, मग ते लागल्यानंतर नारळाचं काय करतात, झापाचं काय करतात, अशीच किरकोळ माहिती असते. पण त्या माध्यमातून अर्धा पाऊण तासामध्ये आम्ही त्याला 500 रुपये पेमेंट करतो. म्हणजे तोही भाग माहिती देऊन, तिचा त्याच्याशी बाकी काही संबंध नसेल पण तिला ती माहिती असते आणि ही माहिती घेऊ इच्छितात पर्यटक. तर अशा तऱ्हेने आपल्याकडे सुद्धा हा भाग होऊ शकतो आणि त्याला जर आपण ह्या कृषीला जर पर्यटनाची जोड दिली तर बऱ्यापैकी. पण आता कोरोनाच्या माध्यमातून जगावर महामारी आलेली आहे आणि आज लोकांचा मी गेले 3 महिने बघतोय फक्त कधी एकदा हे उघडतं आणि आपण कोकणातल्या शेतकऱ्यांच्या किंवा बागायतीमध्ये जातो असंच सगळं झालेलं आहे. कारण लोकांना आता शेतीचं महत्त्व कळलेलं आहे. नुसतं शेतकऱ्यांना नव्हे तर इतर लोकांना सुद्धा, शहरी लोकांना सुद्धा ते शेतकऱ्यांचं जीवन बघायचं आहे आणि त्यासाठी ते तयारीत आहेत. कधी कोरोनाचं ही महामारी थांबते आणि आम्ही ह्या पर्यटनाचा लाभ घेतो. तेव्हा माझी शासनाला एकच विनंती असेल की पर्यटनपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. उंट्यावरून शेळ्या हाकू नको. तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या असतात, वीज समस्या असतील, रस्ते असतील, ह्याच्याकडे लक्ष द्या. शेतकऱ्यांचा सहभाग घ्या आणि त्या माध्यमातून पर्यटनाचा विकास चांगल्या तऱ्हेने होऊ शकतो असंच मला वाटतं.
तसेच माझ्याकडे आज मी भातशेतीमध्ये ज्यांना भाताचा केसर कसं माहिती असते त्या माणसाने आज राज्यामध्ये 2 क्रमांक काढून भातपीक स्पर्धेमध्ये वेगवेगळे प्रयोग केले आणि असेच मी तरुण होतकरू मुलांना नोकरीच्या व्यवसायाला न जाता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोनं पिकवण्यासारखी क्षमता आहे असं मी समजतो. नुसतं शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या जिल्ह्यासाठी करा, आपल्या गावातील लोकांसाठी करा आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे आज एकाने 5 शेतकरी तयार केले, पुढे 5चे 25 होतील, 25चे 500 होतील, असे वाढवत जा आणि पडीक जमीन ही लागवडीखाली आणा. ही मी आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळकळीचं आवाहन करतो. आज माझी जमीन 8 एकर आहे, पण मी आज जवळजवळ लोकांची पडीक जमीन 40 एकर जमीन आज मी भातशेती लागवडीखाली आणली आणि आता सध्या मजूर मिळत नाही, तोही आपल्या शासनाने चांदा ते बांधा योजनेखाली यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने वेगवेगळी अवजारं शेतकऱ्याने दिली. त्या अवजारांचा तुम्ही फायदा घ्या. मी आज जवळजवळ गेल्या वर्षी स्वतः अवजारं घेतली, आज माझ्याकडे एक कामगार नाही असा विचार करून मी आज 40 एकर भातशेती मी आज केलेली आहे. 15 एकर लागवड आज 8 दिवसात केली. अशा हिशोबाने जर शेती केली तर ती शेती आपल्याला फायद्यामध्ये येऊ शकते. तशीच आपली पारंपरिक बियाणी हा विषय मी गेल्या वर्षीपासून लावून धरलेला आहे. आज जवळजवळ 30 जाती मी विकसित केल्या आहेत. वाले, कोचरी, पाटणी, बेळा असे जे जवळजवळ 400-500 वर्षापूर्वीच्या जाती ह्या आपल्याला तेच बियाणं आपण विकत न घेता दरवर्षी वापरू शकतो आणि अधिकाधिक उत्पन्न घेऊ शकतो. हे मी अनुभवावरून सिद्ध करून दाखवलेलं आहे. असं नाही की आज चांगले उद्या त्याच्यामध्ये होत नाही असं नाही. मी आज यंदा वांगणी भाताला संपूर्ण गावठी बियाण्याची लागवड केली आणि 2-2 गाड्या मागे 35 ते 40 फुटवे काढून दाखवले. अशी जर शेती तुम्ही केलात तर तुम्हाला कधीही कमतरता येणार नाही आणि प्रत्येकाने आपल्या अनुभवावरून किंवा दुसऱ्याच्या अनुभवावरून आपण काय करतो हे शिकून जर पुढे गेलात तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे असं मी म्हणतो. तसंच आपले कृषी मंत्री साहेबांची आज आपली मुलाखत आहे, तर मला आपल्या गावठी बियाण्याबद्दल त्यांना कळकळीची विनंती करणार आहे की आपले गावठी बियाणी ही उपजित करून ही जी हायब्रिड संकरित बियाणी आपण जर पैसे घालून घेण्यापेक्षा विकसित करून त्याला जर योग्य हमीभाव मिळाला तर खरोखर की नाही. आणि ही आपली गावठी बियाणी ही सेंद्रिय असून अधिक त्यांना आयुर्वेदाचं काहीतरी संशोधन आहे त्याप्रमाणे जर ती जर केली तर उद्या आपलं शरीरही निरोगी राहू शकते. या दृष्टीने आपण प्रयत्न सगळे शेतकरी बांधवांनी करूया आणि पुढे ही गोष्ट मी कृषी मंत्र्यांना सांगून त्यांच्याकडून आपल्या गावठी बियाण्यांना एक जागतिक दर्जा मिळावा असे मी त्यांना विनंती करणार आहे. आणि आपण अशा गोष्टीतून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सामान्य शेतकऱ्यांनी अशी जर व्यवसाय केले तर तो कधी कर्जबाजारी होणार नाही किंवा हवे ते वाटेल ते व्यवसाय करण्याची त्याच्यामध्ये ताकद राहू शकते. पण आपण जर श्रम, कष्ट, जिद्द, चिकाटी ह्याने केली तर ते सगळे गोष्टी शक्य आहेत. अशक्य कुठचीच गोष्ट नाही. या ठिकाणी कृषी दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे आज 1 जुलै रोजी आपले माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांचा आज जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्वांना म्हणजे त्यांचं पुण्य स्मरण करतोय. आणि या ठिकाणी काजू ह्या विषयासंदर्भात मी 2 शब्द सांगतो की काजू हे आपल्या कोकणाला म्हणजे मिळालेलं एक वरदान आहे. कारण काजू पासून जे उत्पादन मिळतं हे एक कॅश क्रॉप आहे आणि आपला संपूर्ण कोकण पट्टा हा समशीतोष्ण कटिबंधाच्या पट्ट्यात येत असल्यामुळे ही जमीन, कोकणातील जमीन ही काजूसाठी एकदम पोषक आहे. आणि काजूचं उत्पादन जर संपूर्ण कोकणातल्या संपूर्ण माळ रानावर किंवा उघडे डोंगर किंवा संपूर्ण जे डोंगर आहेत त्या ठिकाणी केलं तर आपण या ठिकाणी आपली आर्थिक उन्नती होऊ शकते. आणि सर्वसामान्य शेतकरी जो आहे तो गरीब शेतकरी सधन होण्यासाठी किंवा सधन असलेला शेतकरी आणखी श्रीमंत होण्यासाठी काजू हे उत्पादन एकदम चांगलं आहे.
इतर ह्याच्यापेक्षाही ते अगदी फास्ट उत्पादन देतं. आपण जे आता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेल्या आज 1 पासून 9 पर्यंतच्या जाती आहेत, त्यामध्ये वेंगुर्ला 4 नंबर आणि वेंगुर्ला 7 नंबर ह्या 2 अशा व्हरायटी आहेत की ज्याच्यातून उत्पादन आपणाला भरपूर मिळतं. आज माझ्या क्षेत्रामध्ये मी पर हेक्टरी जवळजवळ 3.5 टन उत्पादन घेत आहे आणि ते अगदी चांगल्या प्रकारे म्हणजे मला व्यवस्थित मिळतंय. आणि तेंडोली सारख्या गावामध्ये उजाड माळरानावर मी माझ्या बागा म्हणजे तयार केलेल्या आहेत. आणि असंच मी सर्व शेतकऱ्यांना असं सांगू शकतो की त्यांनी जर प्रामाणिकपणे प्रयत्न करून आणि चांगले कष्ट करून जर ह्या बागायतीमध्ये लक्ष घातला, काजूच्या बागायतीमध्ये लक्ष घातला तर चांगलं उत्पादन मिळू शकतं. शिवाय महिलांनाही जास्तीत जास्त रोजगार देण्याचं हे काजू उद्योग, काजू हा उत्पादनामध्ये महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळत असतो. कारण काजूचं झाड लावण्यापासून काजू काढणे, काजू गोळा करणे, त्यानंतर जो काजू शेतकरी पिकवतात तो ज्यावेळी कारखानदारांपर्यंत जातो त्यावेळी कारखानदारीमध्ये सुद्धा महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळतो. त्यामुळे महिला सक्षम बनण्यासाठी काजू हे एकमेव चांगलं उत्पादन आहे. काजूला योग्य हमीभाव मिळावा यासाठी आपले जे काजू कारखानदार आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून, तसंच आपले जे काजू उत्पादक आहेत म्हणजे शेतकरी आहेत त्या सगळ्यांची एकत्र मीटिंग घेऊन योग्य हमीभाव देण्याच्या संदर्भात सगळं नियोजन करावं. त्याचप्रमाणे आणखी परत पुढे जाऊन सांगतो की आता सरकारने बऱ्याचशा कीटकनाशकांवर बंदी घातलेली आहे. जवळजवळ 20 ते 22 कीटकनाशकं ह्या वर्षी बॅन केलेली आहेत. आणि त्याच्यातून कसं की आपणाला पर्यायी म्हणजे कसं आपण सेंद्रिय काजूकडे जात असताना जर कीटकनाशकं आपण नाही फवारली तर टिमास्कुटो सारखा जो कीटक आहे तो काजूचं उत्पादन पूर्णपणे नाहीसं करू शकतो. तर त्याला पर्याय म्हणून काय जे इतर हे आहेत सेंद्रिय औषधं असतील किंवा रासायनिक जे आता कीटकनाशक बंदी घातलेली आहे त्याच्या ऐवजी पर्यायी औषधं अशी निर्माण करणं ह्याही गोष्टी केल्या पाहिजेत. तसंच आता कसं ह्या वर्षी ह्या संपूर्ण कोरोनाच्या ह्या महामारीमध्ये सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे आपणाला खतं ही मिळत नाही आहेत. तर ती खतं उपलब्ध करून वेळच्या वेळी देण्यासाठी अजूनही काही दिवस गेले नाही. जुलै आणि ऑगस्ट इव्हन 15 सप्टेंबरपर्यंत आपण सगळ्या झाडांना आपण खत देऊ शकतो. तर ती खतं जास्तीत जास्त म्हणजे रासायनिक खतापेक्षा 5-10-5 सारखी जी इथं म्हणजे सेंद्रिय खतं आहेत अशी उपलब्ध करून द्यावीत. आंबा हा फळांचा राजा आणि आंब्याचा राजा हा हापूस. हा हापूस आंबा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणमध्ये जेवढ्या चांगल्या क्वालिटीचा होतो तेवढा जगात कुठेही होऊ शकत नाही. आणि खरोखरच जर आपण हा आंबा जगभर निर्यात केला तर आपल्या अर्थव्यवस्थेची मुख्य नाडी हा हापूस आंबाच असणार आहे. दुर्दैव हे आहे की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 हापूस आंब्याची निर्यात सुविधा केंद्र आहेत आणि ती दोन्हीही बंद अवस्थेत आहेत. तर या ठिकाणी एक विनंती मी करतो की शासनाने याकडे लक्ष दिलं तर फार बरं होईल. काही वर्षापूर्वी ज्यावेळी मुंबईतल्या गिरणी बंद झाल्या तेव्हा गिरणी कामगार मुंबई सोडून कोकणामध्ये आले आणि खरोखरच कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा पाया त्यावेळेला रचला गेला. आज पुन्हा एकदा करोनामुळे मुंबईतून अनेक जण मुंबई सोडून कोकणात आलेले आहेत आणि पुन्हा एकदा शेतीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याचं दुसरं पर्व आता सुरू होईल असं मला वाटतंय. निश्चितच इथे पुन्हा आलेल्या तरुणांना त्याचप्रमाणे या जिल्ह्यातल्या तरुणांना मी सांगू इच्छितो की शेतीमध्ये फार मोठी शक्ती आहे. इतर कोणत्याही व्यवसायाशिवाय माणूस राहू शकतो पण शेती हा बेसिक व्यवसाय आहे आणि त्याला पुढे पुढे खूपच अधिक महत्त्व येणार आहे. तरी शेती ह्या व्यवसायाकडे सुद्धा आज जे तरुण दुर्लक्ष करतात ते दुर्लक्ष न करता शेती हा व्यवसाय हा आपल्याला मुख्य व्यवसाय म्हणून ठरवण्याचं काम केल्यास अनेक कुटुंबाचा त्याचप्रमाणे अनेकांचा आर्थिक विकास होऊ शकतो. खरं तर हा 1 जुलै धरणी माता सुद्धा अगदी चिंब भिजून हिरवीगार झालेली आहे आणि आज आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हने हा कार्यक्रम आयोजित करून
मला सिंधुदुर्गातल्या 5 रत्नांसमवेत बसवलंय ते माझंही भूषणच आहे. मी 2 भूमिकेतून बोलेन. एक तर लुपिन फाउंडेशनचा प्रतिनिधी म्हणून आणि त्याचबरोबर एक शेतकरी म्हणून पण बोलेन. लुपिन फाउंडेशन बरोबर काम करत असताना गेली 20 वर्ष आम्ही सिंधुदुर्गामधल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांबरोबर काम करतोय आणि त्यावेळी असं लक्षात आलंय की आपल्याकडची जी जैवविविधता आहे ती कुठेतरी आपण कानाडोळा करतोय की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण त्याची सुद्धा आपण काही इम्पॅक्ट आता अनुभवतोय. कारण अगदी कोकण अगदी आपला हिरवागार असला तरी सुद्धा इथली जी काही एकदम टेम्परेचरची जी काही लेवल आहे ती सुद्धा आता डिस्टर्ब होत चाललेली आहे. आणि त्यामुळे आपण अगदी जी थंडी झाल्यानंतर अगदी एप्रिल मे मध्ये जी परिस्थिती होती ती आता जानेवारी पासून आपण अनुभवायला लागलोय. एकूणच या प्रक्रियेचा विचार केल्यानंतर असं लक्षात येतंय की आपण कुठेतरी इथली जैवविविधता आहे ती डिस्टर्ब करतोय की काय. अर्थात इथे जी सगळी 5 रत्न बसलेली आहेत त्यांनी आंबा, काजू, बागायती शेतींकडे आपण वळतोय खरं, परंतु हे वळत असताना सुद्धा इतर जी रेअर झाडं आहेत ती आम्ही प्रमोट करतोय. आता मान्यवरांना जी झाडं देऊन आपण सन्मानित केलाय अशी झाडं की जी वावडिंग आहे, कडीकोकम आहे, वटसोल आहे, त्रिफळा आहे आणि महत्वाचं म्हणजे सुरंगी. आम्ही ह्या 5ही झाडांवरती गेली 5 वर्ष रिसर्च करून म्हणजे आम्ही जे वेंगुर्ल्याचं फळ संशोधन केंद्र आहे तिथे रिसर्च करून ह्या झाडांची कशी कलम करता येतील आणि ती शेतकऱ्यांना कशी वाटप करता येतील की जेणेकरून आपली ही झाडं बागायती शेतकरी आपले आहेत ते सुद्धा बांधावर लावून त्याचे साईड बाय साईड्स जे काही उत्पादन आहेत ते पण घेऊ शकतील आणि त्याच्यातून जी काही आपली फलधारणा आहे उदाहरणार्थ सुरंगीच्या झाडापासून होणारी किंवा ही जी वावडिंग, कडीकोकम आणि अशी जी झाडं आहेत की जी आज दुर्लक्षित दिसत आहेत आपल्याला तर ती प्रमोट करून आपण त्यांना सुद्धा कुठेतरी पुनरुज्जीवन द्यावं असा आमचा पूर्ण लुपिन फाउंडेशनचा मानस आहे. कारण आपल्याकडचे शेतकरी आहेत ते फक्त बागायतीवर अवलंबून नाही आहेत किंवा फक्त शेतीवरच भात शेतीवर अवलंबून नाही आहेत. तर भात शेती करणारा शेतकरी त्याची 4 आंब्याची कलमं पण असतात, 4 काजूची झाडं पण असतात, नारळाची असतात, कोकमाची असतात, अशी प्रत्येक ह्याच्यातली व्हरायटीची झाडं आपल्या शेतकऱ्यांकडे असतात. काही मोठे बागायतदार आहेत त्यांची ठराविक काजूचीच असतील, आंब्याचीच असतील, पण आपल्याकडच्या छोट्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर अशी झाडं सुद्धा बांधावर लावून अशा पद्धतीने त्यांचं पण संवर्धन व्हावं आणि त्यासाठी आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष रिसर्च करून आता ह्या प्रोसेसवर आलो की पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही यंदा सुरंगीची लागवड आणि त्याच्यासाठी सुद्धा सिंधुदुर्ग लाईव्ह या आपला जो काही कृषीशी निगडीत कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतोय. तर अशा पद्धतीने आम्ही एकूणच या लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 20 वर्ष कृषीशी निगडीत काम करतोय. केवळ कृषी क्रांतीच हा अभिनव उपक्रम आपण हाती घेतला नसून या निमित्ताने आपण डिजिटल एज्युकेशन सारखा देखील उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे जेणेकरून या कोरोनाच्या कालावधीमध्ये जे शिक्षण पद्धती थांबलेली आहे, शिक्षण थांबलेलं आहे त्याला कुठेतरी पुश करण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने आम्ही केलेला आहे. या स्टुडिओमध्ये जिथे आपण बसलो या स्टुडिओमधून आपण ऑनलाईन शिक्षण आज मुलांना देत आहोत. प्रत्येक शिक्षक जिल्ह्यातला येतोय, तो त्या विषयातला तज्ज्ञ शिक्षक येऊन इथे मार्गदर्शन करतोय आणि तो मुलांना शिकवतोय. त्यामुळे सिंधुदुर्ग लाईव्ह हे एक आता फक्त बातम्यांपुरती मर्यादित असणारं हे एक माध्यम राहिलेलं नाहीये. तर असे एक अनेक उपक्रम जे प्रत्येकाला हवेविषयी वाटणार आहेत, ज्याची आज प्रत्येकाला गरज आहे, असे उपक्रम यापुढे देखील राबवणार आणि त्यासाठी आम्हाला गरज आहे ती तुमच्यासारख्या रत्नांची. आम्हाला अभिमान आहे म्हणजे बोलेकरांचा मी उल्लेख करेन ज्यांनी एक ब्रँड तयार केला या भूमीमध्ये. मी धुरींचा उल्लेख यासाठी करेन की पारंपरिक भात बियाणं म्हणजे या कोरोनाच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर सुधारित बियाणांचं, संकरित बियाणांचं फार मोठा तुटवडा निर्माण झाला. मग अशा वेळी पारंपरिक बियाणं हे आपल्या हक्काचं आहे, या आपल्या भूमीत उगवणार आहे आणि ते आपले खरं सोनं आहे. त्यामध्ये त्यांनी एका भाताचा उल्लेख माझ्या मते केला नसेल. जे भात बियाणं आहे ते कोरोनासारख्या कालावधीमध्ये या परिस्थितीमध्ये आम्ही सध्या प्रतिकार शक्ती आपली वाढवण्यासाठी अनेक औषधं घेतो आहोत, अनेक टॅबलेट घेतो आहे. पण असं एक भात आहे, काय नाव त्याचं? सोनफळ म्हणून असं एक भात बियाणं आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची ताकद आहे. म्हणजे आपल्या जेवणामध्ये जर आम्ही नेहमी आपल्या
भाताशिवाय आपलं जेवण नसतं. त्यामुळे मुळातच जर आपल्या आहारामध्ये असं भात असेल तर आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची काही गरजच नाही. त्यामुळे अशा भात पिकांचा आपण उपयोग करणं गरजेचं आहे आपल्या याच्यामध्ये. तर हे त्यांनी दाखवून दिलं. असे नाबर म्हणा, DK सावंत सारखी व्यक्ती ज्यांनी ॲग्रो टुरिझम हे म्हणजे त्यासाठी त्यांनी आपली अर्ध आयुष्य खर्च घातलं. पूर्ण देश विदेशात ते फिरून आले. आणि म्हणजे जेव्हा प्रभू साहेबांसोबत आम्ही या संदर्भात बोलत होतो तर खऱ्या अर्थाने असं एकच कोकण एकच या जगाच्या याच्यावर एक लोकेशन आहे एक की जिथे इको टुरिझम हे सोन्याहून पिवळं होऊ शकतं, जिथे खऱ्या अर्थाने इको टुरिझम सारखा कन्सेप्ट राबवू शकतो. त्यामुळे अशा अनेक गोष्टी या कोरोनाच्या निमित्ताने समोर आल्या. खरं तर मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईन. या कृषी दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात, तुमचे विचार तुम्ही व्यक्त केलात. या विचारातून नक्कीच अनेक विचार निर्माण होतील. जे तरुण येथे आज आपला अनेक कामधंदा सोडून आज इथे घरी बसलेले आहेत, त्यांना जगायचं कसं हा जो प्रश्न पडला आहे तो निश्चितच या कृषी क्रांती 2000 मिशनच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासमोर हे त्याचं उत्तर दिलेलं आहे. हे आमचं अभियान अखंडित असं सुरू राहील आणि तुमच्या ते सहकार्याने राहील. त्यामुळे मी फक्त एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करेन की सिंधुदुर्ग लाईव्ह हे तुमचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर जे जे तुम्हाला मांडता येईल ते तुम्ही अगदी हक्काने मांडा. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर आमचे सिनियर रिपोर्टर भरत केसरकर यांनी आभार मानले. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. मालवणात कोसळधार, बेटावर पाणी घुसलं. संजू परब यांची आता गाव मोहीम, कोरोनाबाबत करणारी जनजागृती. आणि सविता आश्रमचा आधार, युवा रक्तदाता संघटनेचा पुढाकार. सिंधुदुर्ग लाईव्हनं वेधलं लक्ष. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ड्वाइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन,
भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी. श्री जयेंद्रजी रावराणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्री नातकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. तुमचा यशाचा राजमार्ग, सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ऍडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग, सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरबळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45. परब मॅडम 94 052 38 763. रुपनर सर 94 20 97 78 22. राहुल सर 94 033 50 474. मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी.